आर.बी. दयावान सामाजिक संस्थेच्या मार्फत तसंच भीम आर्मी एकता मिशन संघटनेमार्फत महापौर श्रीकांचन यन्नम यांना निवेदन देण्यात आलं। कोंडानगरमधील नागरिकांचे सध्या हाल होत आहेत। पावसामुळे जीव जाण्याची शक्यता असल्यानं नागरिकांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं। त्वरित पर्यायी जागा देऊन राहण्याची सोय करावी असं या निवेदनात नमूद करण्यात आलं होतं। यावेळी आर.बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत आणि भीम आर्मी एकता मिशन यांच्यामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। आर.बी. दयावान संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे, आसिफ बागवान, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष मनोज चलवादी, सचिन चलवादी आणि कोंडानगरमधील रहिवासी यावेळी उपस्थित होते। कोंडानगरमधील सर्व महिलांचे आता 7 महिने झाला हाल चालू आहे। तिथे ऊनवारा पाऊस, जसं त्याला पावसाचे दिवस असल्याने अतिशय वाईट दिवसाला त्यांना कठीण जावं लागत आहे। त्याचं आयुक्तांचा आयुक्तांच्या आम्ही परवा निवेदन देऊनही घोषणाबाजी करूनही आयुक्तांना अजून जाग येणार, म्हणजे अजून किती लोकांचा जीव जाऊ द्या, म्हणजे सांगा आम्ही स्वतःहूनच 500 घेतो तेव्हा तुम्हाला जाग येईल। म्हणजे एवढी जाणीव नाही की आयुक्त साहेबांना अजूनही जाग येणार। या ठिकाणी टॅक्स, लाईट बिल सर्व असताना देखील तुम्ही पैसे भरून घेताना तुमच्याकडे टॅक्स पावती होती, नागरिकांना पैसे तुम्ही भरून घेत होता, नळाचे पैसे तुम्ही सर्व घेत होता। सर्व महापालिकेचे आम्ही शासनाचे नियम पाळूनही अजूनही आम्हाला पर्यायी जागा अजून मिळाली नाही। गेल्या 6 महिन्यापासून कोंडानगरच्या महिला कलेक्टर ऑफिस, महापालिकेचे आयुक्त आणि पालकमंत्री सर्वजणांना निवेदन देऊन गेल्या 6 महिन्याहून तरी आतापर्यंत महापालिकेचे आयुक्त म्हणा आणि सोलापूरचे कलेक्टर म्हणा आता मग कोणी लक्ष दिलं नाही। 6 महिन्यापासून तिथं 3 जण मृत्यू पावले नाही। आम्ही हिच्या पुढे लेकरं सुद्धा घेऊन येणार, शिक्षणासाठी कुठं आणणार पैसा? तिथं चालत होतं आमचं कसं, आम्ही सगळं घरपट्टी सुद्धा मग तेव्हाच आमची घरपट्टी तुम्ही नाही घ्यायचं होतं, कशाला घेतलं? आमचं मतदान सुद्धा तुम्ही नाही घ्यायचं होतं, आम्हाला काढायचं होतं। आम्ही आयुक्ताला भेटलो तेव्हा त्यावेळेस त्यांनी काय म्हणले माहिती का, बघू म्हणले, त्यावेळेस मी त्यांनी काय केले नाही। आता बघू महापूरला केलेलं आपण 2 दिवसात त्यांनी नाही करणार आहेत, काय होत आहे काय नाही बघायचं। मग आम्ही काय करणार, महिला मंडळ काय आमच्या हातानं होईल तर सगळं आम्ही शक्यता करणार आहेच, करणार नाही म्हणू नका। तुम्ही काम घेतलं ना हातात ते पूर्ण करा की कशासाठी बसलेला खुर्चीवर? तुम्ही काम करासाठीच बसलेला ना। जुम्मेदार आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेब राहील, आम्ही कलेक्टर साहेबाला सुद्धा निवेदन दिलंय, सगळ्याला सुद्धा निवेदन दिलेलं, आमचं कोणी सुद्धा दाद पुकार घेतलेलं नाही। नाहीतर आम्ही सगळ्या लोकांनी काय करणार आहे, इथं आमचं चूल मांडून इथं संसार मांडून करणार आहे। मग आमची कळवळ की तुम्हाला जर असली तर आम्हाला न्याय भेटून द्यायला पाहिजे। तिला चुली मांडून खाते। आज आमचे कलेकटर कुणी दादासाहेब, सगळे महापालिकेचे पूर हे सगळे आमचं कुणी दाद घ्यायला झालेत। आज आम्ही कुठं जाऊ, आम्हाला असली संकट आली, एवढं आमचं जीव रडकोंडी आलंय। आज आम्ही काय करावं काय नाही, झोळी करून आज आम्ही रस्त्याला झोळी मांडून आम्ही भीक मागून खायला लागलोय।